हॅलो स्टुडंट्स, आस विद्यालयामध्ये तुमचं खूप खूप स्वागत आहे. तर आजचा आपला विषय आहे कॉम्प्युटर आणि आपल्या चॅप्टरचं नाव आहे मोर ऑन MS वर्ड. या सेशनमध्ये आपण पाहणार आहोत टाइप्स ऑफ ब्रेक्स. ओके, तर ब्रेक्सचा अर्थ काय असतो? ब्रेक म्हणजे नॉर्मली आपण जिथून आपलं जे टेक्स्ट आहे किंवा आपला जो डेटा आहे तो आपण दुसऱ्या सेक्शनमध्ये ट्रान्सफर करतो, त्याला म्हणतात ब्रेक. तर मायक्रोसॉफ्ट वर्डमध्ये ऑलरेडी आपण पाहिलेलं आहे की आपण डॉक्युमेंट कसं फॉर्मॅट करायचं, मायक्रोसॉफ्ट वर्डमध्ये आपण कसं फॉन्ट साईज किंवा फॉन्ट स्टाईल चेंज करायची. तर यात आपण पाहणार आहोत टाइप्स ऑफ ब्रेक्स. तर ब्रेक्सचे काय काय टाइप्स असतात? तर कॉलम आणि कॉलम ब्रेक, पेज ब्रेक आणि लाईन ब्रेक. तर हे तीन मेन ब्रेक आज आपण पाहणार आहोत. तर त्याच्यासाठी फर्स्ट आपण ओपन करायचं आहे मायक्रोसॉफ्ट वर्ड. तर इथे आपल्याला कॉलम ब्रेक ऑप्शन कुठे मिळेल? आपण ऑलरेडी सगळे जे टॅब्स आहेत मायक्रोसॉफ्ट वर्डचे ते पाहिलेले आहेत. तर इथे आपल्याला पेज लेआउट मध्ये कॉलम्सचा ऑप्शन मिळेल. इथे तुम्ही 2 कॉलम्स, जर मला 2 कॉलम्स पाहिजे असतील तर 2 कॉलम्स मी ऍड करू शकते, नाहीतर 3 कॉलम्स ऍड होतात. तर ऍक्च्युली कॉलम रायटिंग आपल्याला कधी उपयोगी पडतं? ज्यावेळी न्यूजपेपर किंवा कोणत्याही मॅगझिनमध्ये आपल्याला कॉलम रायटिंग करावे लागते. ओके, तर इथे मी एक्झाम्पलसाठी 2 कॉलम्स दाखवत आहे. तर इथे 2 कॉलम्स आहेत. इथे 2 कॉलममध्ये आपण जर समजा टायपिंग स्टार्ट केलं, मी रॅन्डमली काही टाईप करत आहे. ओके, तर तुम्ही इथे पाहू शकता की ज्यावेळी मी टाईप करते त्यावेळी काय होतंय, हे ऑटोमॅटिक इथे सेम कॉलममध्ये रायटिंग होत आहे. तर या कॉलमची ज्यावेळी हे सगळं रायटिंग कॉलमच्या एंडला येईल, त्याच्यानंतर तुम्ही बघू शकाल की ऑटोमॅटिक ते जे रायटिंग आहे ते या कॉलममध्ये येईल. पण समजा जसे आपण फरक लिहितो, काही पण डिफरन्स, कोणत्याही गोष्टीचा डिफरन्स लिहितो, तर अशा पद्धतीने समजा तुम्हाला दोन्ही कॉलममध्ये सायमल्टेनियसली जर टाईप करायचं असेल, म्हणजे एका वेळी तुम्हाला दोन्ही कॉलममध्ये जर टाईप करायचे असेल तर तुम्हाला कॉलम ब्रेकचा यूज करावा लागतो. इथे ब्रेक्स आणि कॉलम ब्रेक. तर तुम्ही पाहू शकता आपला हा जो कर्सर आहे, ही जी ब्लिंकिंग लाईन आहे याला आपण कर्सर म्हणतो. हा जो कर्सर आहे तो ऑटोमॅटिक दुसऱ्या कॉलममध्ये येतो. तर इथं हे मी टाईप करते, इथे हे टाईप केलं आणि या कॉलममध्ये जर यायचं असेल तर मी सायमल्टेनियसली दोन्ही कॉलममध्ये इथं टाईप करू शकते. तर हा आहे कॉलम ब्रेकचा फायदा, की तुम्ही दोन्ही कॉलममध्ये एकाच वेळी टाईप करू शकता. आता समजा दोन्ही कॉलममध्ये तुम्हाला जर कोणतं पिक्चर इन्सर्ट करायचं असेल तर तुम्ही कसे कराल? तर इन्सर्ट टॅबवरती आपल्याला क्लिक करायचं आहे आणि इलस्ट्रेशन ग्रुप, हा आहे आपला ग्रुप, इलस्ट्रेशन ग्रुप. इथे क्लिप आर्ट आहे. आणि या कॉलममध्ये मी एक तर इथे मी एक पिक्चर इन्सर्ट केलं आणि आपल्याला आता या कॉलममध्ये एक पिक्चर इन्सर्ट करायचं आहे. ओके, तर आपल्याला माहिती आहे की जर पिक्चर आपल्याला मूव्ह करायचे असेल तर आपण काय करतो, इथे टेक्स्ट ट्रॅपिंग मध्ये जाऊन स्क्वेअर, तर काय होतं, आपण पिक्चरला इझिली मूव्ह करू शकतो. ओके, स्क्वेअर म्हणजे या पिक्चरच्या अराउंड तुम्ही टेक्स्ट पाहू शकता.
तुम्ही इथं चेंज बघू शकता काय होतंय. जसं मी पिक्चरला मूव्ह करते, बाकीचं जे टेक्स्ट आपण टाईप केलेलं आहे ते पिक्चरच्या सभोवताली येत आहे. तर अशा पद्धतीने हे पण पिक्चर, याचं पण सेटिंग आपण चेंज करूया. ओके. आणि तसंच आपण इथं पिक्चरला काही इफेक्ट्स देऊ शकतो, बॉर्डर करू शकतो. ओके. तर अशा रीतीने आपण कॉलम्स ऍड करू शकतो. आता कॉलम्स मध्ये आणि काय सेटिंग्स आहेत ते आपण पाहूया. कॉलम्स, तर कॉलम सेटिंग्स काय काय आहेत ते पाहूया. मोर कॉलम्स, इथे आपण नंबर ऑफ कॉलम्स इथे टाईप करू शकतो. कॉलम्सची विड्थ आणि कॉलम्सचं स्पेसिंग तुम्ही डिसाईड करू शकता. जसं इथं प्रिव्ह्यू मध्ये तुम्ही पाहू शकता की कॉलम्सच्या मधलं जे स्पेस आहे ते इथं वाढत आहे आणि कमी होत आहे. ओके. तर हा जो स्पेस आहे तो कमी होतो. तसंच तुम्ही कॉलम्सची जर विड्थ चेंज करायची असेल तर इथून सुद्धा ड्रॅग करून तुम्ही कॉलम्सची विड्थ चेंज करू. तर हा आहे आपला कॉलम ब्रेक. आता पेज ब्रेक पाहूया शकता. तर हा होता आपला कॉलम ब्रेक. तर आता आपण पाहूया पेज ब्रेक. पेज ब्रेक, तर पेज ब्रेक काय असतो, तर 2 पेज मध्ये जो ब्रेक असतो त्याला पेज ब्रेक म्हणतात. म्हणजे 2 पेजला सेपरेट जो ब्रेक करतो त्या ब्रेकला म्हणतात पेज ब्रेक. ओके. पेज ब्रेक इथे तुम्हाला दिसत असेल की हे 2 पेजेस आहेत आणि याच्यामध्ये हा गॅप आहे, याला म्हणतात पेज ब्रेक. तर हा जो पेज ब्रेक आहे हा तुम्ही इथं लिहिलेला आहे की डबल क्लिक टू हाईड व्हाईट स्पेस. म्हणजे तुम्ही हा व्हाईट स्पेस जो आहे तो हाईड करू शकता. जर मी डबल क्लिक केलं तर हा जो गॅप आहे, हा गॅप जर आपल्याला हाईड करायचा असेल तर इथे आपण डबल क्लिकचा ऑप्शन करू शकतो आणि तो हाईड करू शकतो. पेज ब्रेक, इथे आपण डबल क्लिक केल्यानंतर तुम्ही पाहू शकता की हा व्हाईट स्पेस जो आहे तो गेला आणि इथे आपले पेजेस ब्रेक झालेले आहेत. कारण की आपण पेजच्या ज्या पार्टमध्ये तुम्ही ब्रेक ऍड कराल त्या पार्टमधून ते पेज ब्रेक होतं, म्हणजे ते पेज सेपरेट होतं. ओके. तर हे आहेत पेज ब्रेक्स. आणि आता नेक्स्ट आहे लाईन ब्रेक. तर लाईन ब्रेक काय असतो, लाईन ब्रेक ऍक्च्युली इथे तुम्हाला नाही मिळणार लाईन ब्रेक. तर लाईन ब्रेक असतो ऍक्च्युली ज्यावेळी आपण टायपिंग करत असतो. सपोज मी हे एक सेंटेन्स टाईप केलं तर याच्यानंतर मी एंटर की प्रेस करणार आणि एंटर कीचा काय उपयोग असतो, बरोबर, एंटर की आपण नेक्स्ट लाईनला जाण्यासाठी वापरतो. ओके. ज्यावेळी कर्सर समजा इथे असेल आणि तुम्ही जर एंटर की प्रेस केली तर एंटर कीचा काय उपयोग असतो, समजा कर्सर इथे असेल आणि मी जर एंटर की प्रेस केली तर आपला कर्सर नेक्स्ट स्लाइडला येतो. ओके. तर या लाईनला आपण हे समजा सेंटेन्स टाईप केलं तर हे काय आलं नेक्स्ट लाईनला.
तर याला म्हणतात लाईन ब्रेक. ओके, लाईन ब्रेक म्हणजे जस्ट एंटर की प्रेस करून लाईनला आपण ब्रेक करू शकतो. ओके, तर अशा पद्धतीनं तुम्हाला माहिती असलं पाहिजे. पेज लेआउट मध्ये तुम्हाला कॉलम्सचा ऑप्शन मिळतो आणि कॉलम्स मध्ये तुम्हाला वन कॉलम तर बाय डिफॉल्ट कॉलम असतो. देन 2 कॉलम्स, 3 कॉलम्स, तुम्ही किती कॉलम्स ऍड करू शकता. ओके, तर आता इथे अनेक कॉलम मध्ये ऑप्शन आहे, तो म्हणजे लेफ्ट आणि राईट. तर पाहूया आपण लेफ्ट ऑप्शनचा काय इफेक्ट येतो. इथं तुम्ही पाहू शकता की लेफ्ट ऑप्शन ज्यावेळी आपण सिलेक्ट करतो त्यावेळी लेफ्ट वाला कॉलम म्हणजे हा जो कॉलम आहे तो आपल्याला विड्थ मध्ये छोटा दिसतो, म्हणजे याची विड्थ कमी असते आणि राईट साइडच्या कॉलमची विड्थ जास्त असते. ओके, समजा तुम्हाला काहीतरी नुसता टॉपिकचं नाव इथे लिहायचं आहे आणि त्याचं डिस्क्रिप्शन समजा तुम्हाला राईट कॉलम मध्ये लिहायचं आहे, त्यावेळी तुम्हाला अशा टाईपच्या कॉलमचा यूज होतो. ओके, आणि नेक्स्ट कॉलम राईट. कॉलम राईट म्हणजे जस्ट याच्या ऑपोजिट राईट साइडचा कॉलम तुम्हाला विड्थ कमी दिसते आणि लेफ्ट साइडची विड्थ जास्त असते. ओके, तर तुम्हाला कॉलमसाठी अप्लाय करण्यासाठी पण टेक्स्टला सिलेक्ट केलं पाहिजे आणि त्यानंतर तुम्ही कॉलम्स अप्लाय करू शकता. आणि ब्रेक्समध्ये कॉलम ब्रेक केव्हा आपण यूज करतो कॉलम ब्रेक? बरोबर, ज्यावेळी आपल्याला एकाच वेळी दोन्ही कॉलम मध्ये ज्यावेळी टायपिंग करायचं असतं त्यावेळी आपण हा कॉलम ब्रेक यूज करतो. ओके, तर आज आपण काय शिकलो? आपण आज वेगवेगळ्या टाईपचे ब्रेक्स शिकलो. कॉलम ब्रेक, पेज ब्रेक आणि लाईन ब्रेक. ओके, तर याची तुम्ही प्रॅक्टिस करा. न्यूजपेपर घ्या आणि न्यूजपेपरमध्ये जे जसं टायपिंग असेल तसं ते टायपिंग करण्याचा प्रयत्न करा. ओके, थँक्यू.